नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे वांग्याचे चटपटीत क्रिस्पी काप बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक वांग स्वच्छ धुवून असे गोल काप करून घेतलेले आहे आणि हे काप मिठाच्या पाण्यात 2 ते 3 वेळा स्वच्छ असं धुवून ते पुसून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये 1/4 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 2 चमचे बेसन टाकायचं आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून साखर टाकायची आहे, पाव चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये एक एक काप टाकून कोट करून घ्यायची आहे। कोट करून झाल्यानंतर एका डिश मध्ये काढून घेऊ। तर सगळे काप याच पद्धतीने कोट करून घेणार आहे। तर इथे मी सगळे काप कोट करून घेतलेले आहे। तर आता हे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आता यामध्ये एक एक काप टाकायचे आहेत। काप सोडून झाल्यानंतर गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे एका बाजूने काप छान असे फ्राय झालेले आहेत। तर आता याची आपण पलटी करून घेणार आहोत। पलटी करून घेतल्यानंतर परत हे दुसऱ्या साइडने पण फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे काप छान असे फ्राय झालेले आहेत। तर आता हे आपण काढून घेणार आहोत। तर काप तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत। तर इथे मी सगळे काप फ्राय करून घेतलेले आहे। तर याला तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यास सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।